आपलं स्टेशन होतं सिव्हिल कोर्ट. आपण उतरला होता पुणे रेल्वे स्टेशनला. राम राम मंडळी, कशी काय मजेत ना? राम राम मंडळी, कशी काय मजेत ना? आज आपण फिरणार आहोत पुण्यात खूप मोठा असा पाऊस पडलेला आहे. तर चला तर बघूया बाहेरचं वातावरण कसं आहे. बाहेर असे खूप थंडी सुटलेली आहे म्हणून आता आपण स्वेटर गाठलं. माझ्यासोबत भाऊ येणार आहे. तर चला. आता रात्रीचे 7:30 झालेला आहे. आपण बस स्टॉपला आहोत. आपला प्लॅन असा आहे की 10 रुपयाचं बसचं तिकीट काढायचं. आपण त्या 10 रुपयाच्या तिकिटात आपण त्या बसमध्ये कुठेही फिरू शकतो पुण्यात. त्यानंतर आपण मेट्रो स्टेशनला जाणार आणि त्यानंतर मेट्रोनं फिरू. वरून आपण पूर्ण पुण्याचा व्ह्यू बघू आणि तुम्हाला मेट्रोचा एक स्कॅम बी सांगतात. बेसिकली पुण्याचा सिस्टम असा आहे की इथं 2-3 टाईपच्या बस आहेत. एक लाल कलरची बस आहे, त्याचं नाव 10 मे बस आहे. आपण त्याचीच वाट बघत आहोत. आता 5-10 मिनिट झाले, अजून बस काय आल्या नाही. दसमे बसवाली तर बस भेटले नाही. तुम्हाला दाखवतो 10 मे बसवाली बस कशी असते. ही अशी आहे 10 मे बसवाली बस. त्या 10 रुपयाचं तिकीट काढायचं, दिवसभर कुठे बी हिंडायचं त्या 10 रुपयाच्या तिकीट. फायनली आपण आलेलो आहोत मनपाला. इथून एक नदी वाहत आहेत. अरे काय सांगा तुम्हाला, सांगतो थोड्या वेळानं कसं आला. इथली स्टोरी वेगळीच आहे. तुम्ही सध्याला आता नदी पहा. आपण आलो होय पुढे आहे. पुढे आहे बघ त्या पुलावर पाणी. कॅमेरा तेवढं दिसणार का नाही माहिती नाही. हे जर पाऊस यायला जर इकडे म्हणजे आमचा कॅमेरा खूप इंटरनॅशनल आहे. बघा काय व्ह्यूज आहे. कॅमेरा ह्या निसर्गाला जस्टिफाय करू शकत नाही. हा कॅमेरा काय व्ह्यू दिसायला काय सांगू तुम्हाला. असं पाणी मस्त व्हायला. पाणी जरा स्वच्छ असलं तर अजून मजा झाली असते. पावसानं जोर पकडलेला आहे. पावसानं जोर पकडलेला आहे आणि एक आता आम्ही फक्त एक शॉट घेण्यासाठी इथं थांबलेलो आहोत पावसात. कारण इथं असं मेट्रोचा व्ह्यू खूप भारी दिसत आहे. आणि त्यामागचं स्ट्रगल सांगतो तुम्हाला. पाऊस जोरात पडत आहे. पाऊस जोरात पडत आहे आणि आम्ही फक्त मेट्रोची वाट बघायला. कारण काय झालं, मेट्रो आलती एक तिकडून आणि आमचा कॅमेराच उघडणं गेला की. आता नेक्स्ट मेट्रो याची वाट बघत आहोत. तुम्ही शॉर्ट 3 सेकंदात बघू. 3, 2, 1. काय बे, तुला एक काम दिलं छत्री पकडायची, ती बी मध्ये घालायला जागा. आता आपण आलो आहोत PMC मेट्रो स्टेशनला. तर येताना असं झालं की आम्ही ती 10 मे बसवाली बसची वाट बघत होतो. अर्धा तास थांबलो पण ती काय शेवटपर्यंत बस आपल्याला भेटलीच नाही. मग आपण साध्या बसमध्ये झालो. तर आता तुम्हाला स्कॅम सांगतो काय आहे. हा आहे मेट्रोचा मॅप. ही आहे एक्वा लाईन. तो स्कॅम असा आहे की आता आपण पुणे मनपा सिव्हिल कोर्टचा तिकीट काढलंय पण आपण तिथं उतरणार नाहोत. आपण पुढे जाणार आहोत, त्यानंतर वापस येणार आहोत आणि पुन्हा सिव्हिल कोर्टला. म्हणजे असं आपण पुढले स्टेशन बी फिरून होतो. आणि सिव्हिल कोर्टला एक्झिट मारून नंतर तिथून आपण बसनं जाणार आहोत. चला तर मग निघूया. ही आहे लिफ्ट. खालना असं वर यावं लागतंय. आणि हे आहे मेट्रो स्टेशन आणि हे आहे आपलं तिकीट. तुम्ही स्टुडंट असाल तर स्टुडंटला डिस्काउंट आले. मेट्रो आला बघा, 30% डिस्काउंट आहे म्हणून मला 7 रुपये बसले स्टुडंट ID ना. असं 10 रुपये तिकीट आहे. पूछा किसी ने इथं टाइम दिसतोय. नेक्स्ट मेट्रोला किती आहे आणि त्यानंतरची किती 11 मिनिटात आहे. आपलं स्टेशन होतं सिव्हिल कोर्ट. आपण उतरला होता पुणे रेल्वे स्टेशनला.
कोर्ट खूप मोठा आहे. आपण सिव्हिल कोर्ट बी पाहूया. चला मग आता इथनं रिव्हर्स मेट्रो घेऊ आणि जाऊ सिव्हिल कोर्ट. बैठलो काही सेन्सर आहेत. जेव्हा माणूस येईल तेव्हा सुरू होते इलेक्ट्रिसिटी सेव्हिंग. ही आहे पुणे स्टेशन. तुम्ही पाहू शकता वरनं व्ह्यू बघा. बघा झेंडा आहे तिकडं. आपला कॅमेरा जरा खराब आहे. ह्या व्हिडिओला जर 100K जर व्ह्यूज गेलो का लगेच कॅमेरा मागू आपण लगेच. ही आली आहे आपल्याला सिव्हिल कोर्ट जाण्यासाठी मेट्रो. ही आहे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन. आता जी तुम्हाला लाईन दाखवलो ती आहे ॲक्वा लाईन. आपण ह्या स्टेशनवर ना पर्पल लाईनला जाऊ शकतो आणि पर्पल लाईन ही लास्ट स्टेशन आहे PCMC. पाहू शकता इथं प्लॅटफॉर्म 1 ला रामवाडी, प्लॅटफॉर्म 2 ला वनाज. ही आहे प्लॅटफॉर्म 2. म्हणजे इथं येणारी ट्रेन वनाजला जाते. म्हणजे इथनं अंडरग्राऊंड स्टेशन आहे. ही प्लॅटफॉर्म नंबर 3 आहे. तिथून आपण PCMC ला ट्रेन घेऊ शकतो. तर मग आता आपण अंडरग्राऊंड जाऊ. कच्चे रेषे कच्चे ना असं लिहिलंय. ते तुम्ही अगोदर बघू शकता. असं होतं आणि असं होणार आहे फ्युचर मध्ये. आता सध्याला असं काम सुरू आहे. आता आपण जायला अंडरग्राऊंड टुवर्ड्स PCMC. खरं तर आपले एक्झिट इथंच आहे. इथनं आपल्याला एक्झिट आहे पण आपण आजच फिरायला इथं बघू शकतो तुम्ही. पूर्ण कंट्रोल आहे. आता जायला आपण अंडरग्राऊंड. हे बघा व्ह्यू बघा फक्त तुम्ही. काय कन्स्ट्रक्शन आहे कमाल आहे. हे मेट्रो आले बी. मेट्रो थांबले चल लवकर बंद होतं. तरला आपण पुढे येतात. आता इथनं वापस सिव्हिल कोर्टला जाणार आहोत. चला आता सिव्हिल कोर्टला एक्झिट मारून तिथनं बस ना घरी. कुत्र बी नाही बघा बघू शकता तुम्ही. एकटं बी नाही. आम्ही दोघंच फक्त. आणि आता 9:30 वाजले. आपण निघालो घरनं 7:30 ला. चार्जिंग करायला हे तिने कोड दिलेलं आहे. चार्जिंगचं बी टेन्शन नाही. जर ह्या व्हिडिओला जर चांगला रिस्पॉन्स आला, ह्या व्हिडिओला जर 100Kच्या वर व्ह्यूज गेले तर आपण तर पुढल्या व्हिडिओमध्ये 12 तास मेट्रोतच राहणार. आता 9:30 वाजले आणि आता आपण शिवाजीनगर स्टेशनला. अंडरग्राऊंडच आहे. नेक्स्ट स्टेशन सिव्हिल कोर्ट. हाय गाईज, फायनली आता आपण घरी आलेलो आहोत. आपल्याला आता घरी यायला 10 वाजलेले. मी मध्ये काय रेकॉर्डिंग करू शकलो नाही घरी येऊपर्यंत, कारण मोबाईलची पूर्ण चार्जिंग संपलेली. मग मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून व्हिडिओ करू शकलो नाही. आता घरी आलोय. आता जेवण करून व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. आज तारीख आहे 25 जुलै आणि उद्या आहे 26 जुलै. गेस करा उद्या काय होणार आहे. उद्या रिलीज होणार आहे डेडपूल अँड वुल्व्हरीन. आपण उद्या डेडपूल अँड वुल्व्हरीन पाहण्यासाठी जाणार आहोत. तर आता लवकर झोपूया. उद्या सकाळी 10चा शो आहे. तर इथनं आपल्याला 8 वाजता निघावं लागेल. तर मित्रांनो 7:30 वाजलेले आहे. आत्ताच मी उठलो. पटकन आंघोळ करू आणि आज आपण पाहायला जाणार आहोत डेडपूल आणि वुल्व्हरीन. खूप दिवसापासून वाट बघत होतो. फायनली आज रिलीज होणार आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला जाणार आहोत. मी पटकन आंघोळ करतो. लगेच निघू आपण. तर मित्रांनो आता आपण झालेलो आहे तयार निघण्यासाठी. तर आता वाजले 8:30. आपला शो 10चा आहे. आपण जरा लवकर निघणार आहोत कारण तिथं मॉल बी आहे. आपण मॉल बी फिरू. तर आता आपण एकटे जाऊ कारण आपल्यासोबत भाऊ नाही, कारण त्याचं वय आहे 16 आणि पिक्चर आहे इरेटेड. मम्मी पप्पाला तर काय मार्वलचं काय आवडत नाही आणि इथं मित्र तर काय तेवढे नाहीत, म्हणजे 1-2 आहेत पण जरा लांब आहेत ते नाही. तर मग आपण आज एकटे जाऊ. खूप एक्साइटमेंट आहे. खूप दिवसापासून वाट बघत होतो या पिक्चर रिलीज व्हायची. फायनली आज तो दिवस आहे. आपण ज्या सिनेमा हॉलला जायलो त्या सिनेमा हॉलचं नाव आहे राजहंस सिनेमा. इथून लगभग अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे तो सिनेमा. आपण ना आता PMT पकडणार आहोत शाहू चौकातनं. ते डायरेक्ट आपण सिनेमा हॉलच्या जवळ उतरत. चला तर मग निघूया. तर आताच आपण पोहोचलो आहोत बस स्टँडला. भेटायला होता मी. आता इथं बसची वाट पाहत आहे. बस आली की लगेच निघू. Welcome to Rajan Cinemas. जनगण मन अधिनायक जय हे.
मित्रांनो आता घरी आलोय. पिक्चर 5/5 होता, एकदम टॉप क्लास, लय भारी. तुम्हाला जर चान्स भेटला तर नक्की बघायला जावा. 100% रिकमेंडेड. असा भारी होता, लय भारी होता पिक्चर. तेवढं वर्थ होता. 3 तास गेले पिक्चर बघण्यासाठी, वर्थ इट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.